नमस्कार शेतकरी बंधू, मी किरण राजपूत. आज आपण पाहणार आहोत ऊसाच्या पाचाट वापरून जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन कसा वाढवू शकतो आणि जमिनीचा पोत कसा सुधारू शकतो. तर या आपण सर्वात आधी या शेतकऱ्यांचा एकदा परिचय करू. भाऊ, आपलं एकदा नाव नंबर सांगा. प्रकाश जाखड. तुम्ही पाचाट न जाळण्याचं काय कारण? मला भरपूर वर्ष झाली जमिनीत शेणखत टाकून. किती वर्ष झाले तरी या पट्टीत मला साधारणतः 8-10 वर्ष झाले असेल. 8-10 वर्ष झाले असं. बरोबर आहे. तर जमिनीचा पोत सुधारावा, जसं आपण युट्यूबवर इंस्टाग्रामवर सर्च करतो जमिनीचं पोत सुधारण्यासाठी काय, मोठ्याने बोला थोडं. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी आपण काय काय प्रयत्न करू शकतो. बरोबर आहे. तर त्यात एक सहज आणि सोपा उपाय जो शेतकऱ्याला सहज उपलब्ध होऊ शकतो म्हणजे पिकाचं वेस्टेज. बरोबर. जर आपण ते योग्यरीत्या जमिनीत कुजवलं तर त्याचा आपल्याला शेणखतापेक्षाही चांगला परिणाम दिसू शकतो. बरोबर आहे. मिळू शकतो. बरोबर आहे. आणि आपली जमीन सुधरू शकते. आणि हा जर आता वेट बघितलं तुम्ही, आता हा म्हणजे पिकापासून वेस्ट निघणारा मटेरियल आहे. हे मटेरियल बघा तुम्ही, आता हे ऊस आहे. आता ऊसातून तोडल्यानंतर हा बघा ऊसाचा हा खोडवा आहे. ऊस तोडल्यानंतर जो उरणारा पाचट आहे, हा पाचट कामात कसा घेतला जाईल तर तुम्ही काय केलं शेतकरी बंधूंनी यांनी की ट्रॅक्टरवरून कुट्टी करून घेतलंय. आणि आता काय केलं, कुट्टी केल्यानंतर हा जो वेस्ट होता आता त्यांनी मशागत चालू केली. आता शेतकऱ्यांचं कसं म्हणणं असतं की पाचट लवकर कुजत नाही. आता बघा कुजल्या त्यांनी आता काय केलं, याला जमिनीमध्ये तुम्ही दाबल्या जातोय. दाबल्यानंतर काय होणार आहे, तुम्ही पाणी देणार आहे. कारण की जर त्याला पाणी लागलंच नाही तर तो कुजणार नाही. बरोबर आहे, तो तसंच पडून राहील. आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांचं म्हणणं काय असतं की पाचट कुजत नाही, परेशानी होते, आंतरमशागतीला त्रास होतो. बरोबर आहे. त्याचे काय कारण आहे, तुम्हाला काय वाटते काय कारण आहे त्याचे? तर त्याचे 3-4 कारण आहेत. एक तर आपण पाचट कुट्टी केलं त्याच्यासाठी कुजवण्यासाठी आपण काय प्रयत्न केले. बरोबर. जसं की एक मशागत झाली. बरोबर आहे. दुसरं एक आपण एकरी 20 ते 25 किलो युरिया सुद्धा आपण त्यात टाकू शकतो. बरोबर आहे. तिसरं आपण बॅक्टेरिया सोडू शकतो, जसं की ट्रायकोडर्मा झाला, डिकम्पोजर. सगळ्यात जर जास्त इफेक्टिव्ह जर कोणतं लासन प्रोडक्ट कुजवण्यासाठी तर डिकम्पोजर. तर त्याचं नावातच काम आहे आणि कामातच नाव आहे त्याचं. तर तुम्ही बघितलं डिकम्पोजर म्हणजे काय, जे बी वेस्ट मटेरियल पडलेलं आहे ते कुजवण्याचं काम करायचं सगळ्यात मोठा रोल निभावणारा तो एक बॅक्टेरिया आहे. त्या महत्वाचं आहे. त्याचबरोबर तुम्ही काय करू शकता की गुळाचा पण स्प्रे करू शकता. एकरी समजा 2 ते 5 किलो गुळाचं पाणी. आणि आता तुम्ही जर स्प्रिंकलर थ्रू या ठिबक थ्रू जर तुम्ही दिले, जर युरिया आणि जर गुळ दिला तर तो एक चांगला आहे. किंवा डिकम्पोजर एक तो जमिनीत पण दिला गेला पाहिजे, सोडला गेला पाहिजे. बरोबर आहे. जर तुमच्याकडे शेणखत अवेलेबल असेल तर तुम्ही त्याच्यावर शेणखत टाकून सुद्धा पाणी देऊ शकता. त्याच्यात पण बॅक्टेरिया असतात. म्हणजे सगळ्यात थोडं सांगायचं म्हणलं की हा जो पाचट आहे हा पाण्याने ओला झालाच पाहिजे. ओला झाला पाहिजे, तो मातीच्या बॅक्टेरियाच्या संपर्कात आला पाहिजे. आणि न कुजरायचे कारण म्हणजे आपणच कारणीभूत आहे त्याला. कारण आहे त्या स्थितीत आपण पडून देतो त्याला. जमिनीच्या वर पडून कोणते पाचट कुजू शकत. पण आता बरेचसे शेतकरी काय करते, पाचट कुजवण्याऐवजी किंवा कुट्टी करण्याऐवजी जाळून टाकतात. आता तो जो वेस्ट मटेरियल आहे त्याला बेस्ट कसं बनवायचं हे आपल्यावर अवलंबून आहे की आपण कसं करणार. आता त्या समोर शेतकऱ्यांनी जाळून टाकले समजा, त्याचा विषय संपला. पण ह्या पाचटापासून काय होणार आहे, याच्यापासून सगळ्यात जास्त जो आपण कुठं न भेटणारा प्रोडक्ट जो आहे तो म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन. आणि ऑर्गॅनिक कार्बन हा फक्त वेस्टेज मटेरियल पासून बनवला जातो. आणि जमिनीमध्ये सगळ्यात जास्त ऑर्गॅनिक कार्बन वाढवणारा आणि महत्वाचा रोल निभावणारा म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन आहे. कारण की आपण सगळे 16 ते 20 अन्नद्रव्य आहे आपण ते देऊ शकतो, पण ऑर्गॅनिक कार्बन हा आपण देऊ शकत नाही. ऑर्गॅनिक कार्बन हा वेस्ट मटेरियल पासूनच उपयोगामध्ये आणला जातो. आणि कुजणारे हे वेस्टेज मटेरियल याच्यापासून ऑर्गॅनिक कार्बन बनत असतो. आणि ऑर्गॅनिक कार्बन हा काही झपाट्याने कमी पण होत नाही आणि झपाट्याने वाढत पण नाही. त्याला हळूहळू तुम्हाला कमी ऍटलीस्ट 2 वर्ष तरी तुम्हाला त्याचे प्रयत्न करावा लागणार आहे, सततचे प्रयत्न. बरोबर आहे. कारण की काय होतं, आपण बऱ्याचशा वेळेस आता खतं वगैरे देऊन, रासायनिक खतं देऊन आणि केमिकल वगैरे स्प्रे करून ड्रीपने देऊन आपण काय केलं, जमिनीचे जेवढे जीवाणू आहे आपले मित्र जीवाणू आहे आपण ते सगळे मारून टाकले, जवळपास ठेवलेच नाही. मग आता शेतकऱ्यांचं कसं म्हणणं असतं की बाई हा जो पाचट आहे हा पाचट जर लगे आपण जमिनीत टाकला म्हणजे हा लगे कुजला पाहिजे. हे शक्य नाही. याला तरी 2 ते 3 वर्ष तरी तुम्हाला लागेल. त्यानंतर फास्ट कुजवण्याची प्रक्रिया वाढू शकते. सुरुवातीला तुम्हाला त्रास होणार, लवकर कुजणार नाही. कारण की आता बरेचसे शेतकरी काय म्हणतील, बस साहेब तुम्हाला काय लागतं बोलायला, मशागत आम्हाला करावं लागते. आपण याचे फायदे तर बघा तुम्ही किती. आता आपण बॅक्टेरिया ठेवल्याने, जीवाणू ठेवल्याने मग ते कुजत नाही. कुजायला तर वेळ लागणार आहे, पण एकदा कधी प्रोसेस सुरू झाली साहेब तर तुम्हाला सांगतो 2 ते 3 वर्षानंतर याचे फायदे दिसायला चालू होणार. तुम्हाला पहिल्या वर्षी नाही दिसणार, पण दुसऱ्या वर्षी पण तुम्हाला फायदे दिसायला चालू होतील त्याचे. जसे की पाचट लवकर कुजणार. दुसरी गोष्ट, जमिनीमध्ये वापसा कंडिशन चांगली येणार. आता जर तुम्ही बघितले पहिले 10, 15, 20 वर्षापूर्वी जर बघितले, कधी समजा ज्यावेळेस 2 बैलांनी नांगर करत होते त्यावेळेस होत होते. आता होऊ शकेल आज 4 बैल नाही, आज तो 50 HP चा ट्रॅक्टर सुद्धा तुमचं उभा राहतो शेतामध्ये. का बरं की जमीन हार्ड झाली, जमिनीमध्ये गांडूळ राहिले नाही, बॅक्टेरिया राहिले नाही.
दुसरी गोष्ट आपण जे पिकापासून जे वेस्ट मटेरियल बाहेर निघतो आपण तो सुद्धा ठेवत नाही. तो सुद्धा ठेवतो. हा 5 तरी लांबची गोष्ट आहे, पण साधा दुसरा जसे की तुमचा आता पाचोळा असेल, काडी कचरा असेल किंवा गवत आपण काढलेलं गवत, वाळलेलं गवत असेल, ते तरी कमीत कमी जमिनीमध्ये जरी टाकलं तर तो आपण त्याच्यापासून ऑर्गॅनिक कार्बन तयार बनवू शकतो. आणि जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन जर वाढला तर तुम्हाला सांगतो रोगराई सुद्धा कमी येणार. दुसरी गोष्ट प्रतिकारशक्ती वाढणार आहे, जमिनीचं पण पोत सुधारणार आहे ना. आणि जमीन जर सुधारली, कारण जमीन सुधारली म्हणजे तुमचं उत्पादन वाढणार आहे 100% आणि खर्च कमी होणार आहे. आता कसं चाललंय की भाई खर्च जास्त होतोय आणि उत्पादन कमी निघतंय. त्याचं कारण आहे की जमीनचा पीएच वाढणं, जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन येणं. कमीत कमी जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन हा अर्धा 1% तरी वरती पाहिजे. आज तो अर्धा 1% खाली आलाय. आणि आपण किती जरी खतं वगैरे दिले तर ते 50% लागू होते, 50% वेस्टेज जाते. त्याचं कारणच एकमेव आहे की ऑर्गॅनिक कार्बन. आता तुम्ही बघितलं कधी समजा एखादी जमीन पडीत पडलेली किंवा ज्याच्यामध्ये भाजीपाला होत नाही, पारंपरिक पिकं होते, जसे की कमी दिवसातले पिकं घेतले जाते, त्याच्यामध्ये जास्त फर्टिलायझर केमिकल यूज होत नाही. आज त्या जमिनीमध्ये तुम्ही पीक लावा कोणते, तो बघा किती चांगल्या प्रकारे येतो. आता एक तुम्ही बघितलं असेल की जे साधी मक्का आहे, पहिले सिडकॉन येते का, आता सिडकॉन येत नाही ह्या एरियामध्ये. हा, आता साधी मक्का जर बघितली, साधी मक्काची हाईट फक्त एवढी राहते. कारण जमिनीचं ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे जमिनीचं पूर्ण काय झालं, हेल्थच पूर्ण बिघडून टाकलंय आपण. पण त्याला सुधारण्यासाठी कोणी प्रयत्न करायला तयार नाही. आणि जर आपण आज हे उपाययोजना जर चालू नाही केल्या साहेब, तर आपण काय म्हणतो की पुढच्या पिढीला, पुढच्या पिढीला नाही, आपल्याला 10 ते 15 वर्ष हीच जमीन आपल्याच कामात येणार. येईल का? नाही येईल. मग कमीत कमी आपण काय करतो, जर जमिनीला आपण जर बाहेरून देऊ शकत नाही, पण कमीत कमी जमिनीचा जो पिकातून जो वेस्टेज मटेरियल कमीत कमी तो तरी जमिनीमध्ये दाबण्याचा प्रयत्न करा. बरोबर आहे. आता एक उदाहरण देतो तुम्हाला की माझी स्वतःची जमीन होती 2 एकर, मला अद्रक लावायची होती. तर मी जमीन बघितली की बाई अक्षरशः 50-60 HP ट्रॅक्टर सुद्धा आमच्या जमिनीत उभं राहून जाते. 2 बैल 4 बैल तर विषय सोडून द्या. मग ते काय होतं, आणि तरी पण त्या याच्यावर हात ठेवावा लागते की नांगर खालीवर करावं लागते चालू मध्ये सुद्धा, कारण की ते ट्रॅक्टर डायरेक्ट उभं, म्हणजे एवढी जमीन हाड झाली. हा, आणि पीएच बघितलं तर 800-900 वर पीएच चालला गेला जमिनीचा. मग त्याच्यामध्ये खर्च जास्त होऊ राहिला आणि उत्पादन कमी होऊ राहिला आणि मेहनत पण वाढून गेली. मग मी काय ठरवलं की भाई आपल्याला कुठेतरी सुरुवात करावं लागणार, तर मी माझ्यापासून सुरुवात केली. तर भाई शेतकऱ्याला सांगण्यापेक्षा मी माझ्यापासून सुरुवात जास्त केली की काय. मग मी काय केलं, मला अद्रक लावायची होती, तर मग त्याच्या अगोदर 2-2.5 महिने मी पहिले काय केलं, ताक पेरला. ताकाबरोबर काय करा, ताक टाकाच टायमाला मी 2 एकरी 2 टायरला शेणखत टाकलं. ते बी कोणतं, ताजं शेणखत, कुजलेलं शेणखत नाही, कारण कुजलेलं शेणखतला काहीच कामाचं नाही. म्हणजे तो फक्त यूज साठी होतो, पिकाच्या जमिनीसाठी त्याचा काही फायदा नाही. पण जर विदाऊट कुजलेलं जर शेणखत जर टाकलं तुम्ही जमिनीमध्ये, तर जमिनीमध्ये काय होणार, जे बॅक्टेरिया आहे त्या बॅक्टेरियाला खाण्यासाठी ते गरजेचं आहे. आपण काय करतो, कुजलेलं शेणखत टाकतो, कुजल्यानंतर ते बॅक्टेरिया खाणार काय कुजलेल्या शेणखतला, बरोबर आहे का, त्याला वेस्टच पाहिजे ना जमिनीत खाण्यासाठी. हा, मग ते काय केलं, मी 2 टायरला शेणखत टाकले, 2 टायरला कोंबडी खत वापरले आणि 2 टायरली मळी वापरले. मळी टाकले, सगळं रेडी तयार केलं आणि ताक पेरला. ताक जेव्हा फ्लोऱ्याला आल्यानंतर मी ताक तो नांगटीने दाबून टाकला. जेव्हा अद्रक लावले, अक्षरशः मी तुम्हाला सांगतो की मी 15 ते 20 वर्षापासून माझ्या शेतामध्ये एक सुद्धा मी गांडूळ बघितलं नाही. पण आता जर तुम्ही गेले, आता जर मी तुम्हाला, माझ्याकडे फोटो आहे, मी तुम्हाला डिस्प्लेवर दाखवतो, तुम्ही जर तो फोटो जर बघितला तर शेतामध्ये म्हणजे गांडोळ असे चालतं दिसते. मला पहिले कशी उकरून सुद्धा भेटत नव्हती, किंवा आपण पूर्ण नांगट जरी केली शेताची तरी आपल्याला गांडोळ दिसत नव्हते. आज माझ्या जमिनीवरती गांडोळ फिरत आहे. म्हणजे हा फायदा आहे हिरवळ खताचा, किंवा जे आपण जे शेणखत बिगर कुजलेलं शेणखत टाकले, ताजे शेणखत. कारण की गांडोळामुळे काय होतं, जमीन भुसभुशीत होती, जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन वाढायला सुद्धा मदत होती, बॅक्टेरिया वाढायला मदत होती. दुसरी गोष्ट पीएच सुद्धा मेंटेन होतं आणि जमीन भुसभुशीत राहिली. जेवढा जमिनीला ओलावा गरजेचा आहे तेवढा वापचा कंडिशन सुद्धा गरजेचं आहे. ह्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कारण आम्ही कंटिन्यू भाजीपाला करत असतो, तर 10-15 वर्षापासून मी जमिनीमध्ये खूप मोठा बदल बघितला. म्हणजे खर्च वाढत चाललाय, उत्पादन कमी होत चाललंय. पीक फक्त जोपर्यंत पीक मिडियम स्टेजला आहे, म्हणजे फ्लावरिंग स्टेजला आहे, तोपर्यंत ठीक आहे. पण ज्यावेळेस पिकाला ज्यावेळेस अन्नद्रव्याची जास्त गरज पडते त्यावेळेस पीक जो आहे तो पूर्ण डॅमेज होऊन जातो. म्हणजे त्याला डिफिनिशियली दिसायला लागते, जसे की फॉस्फरस डिफिनिशी आहे, फुगवणसाठी पोटॅशची कमतरता पडते. टोमॅटोला आता आम्ही भरपूर फॉस्फरिक ॲसिड दिले, वॉटर सोल्युबलचे ग्रेड दिले, त्याच्यानंतर पोटॅशचे ग्रेड दिले, पण जसा म्हणावा तसा फायदा होत नाही. मग त्याचं कारण एकमेव की भाई हा सगळ्यात मोठा फायद्याचा आहे आणि मला आवडलं तुम्ही हे जो केलाय, म्हणूनच मी व्हिडिओ बनायचा केला की भाई प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवायचा. आता तो प्रत्येक शेतकरी काय विचार करतो हे त्याच्यावर डिपेंड करते, पण माझं तरी एक म्हणणं राहील तर तुम्ही जर हा जर केला याचा फायदा तुम्हाला आणि तुमच्यापेक्षा जास्त जमिनीला जास्त फायदा मिळणार. बरोबर आहे की नाही. आता हा कुजायला तुम्हाला सांगतो याला 45 ते 60 दिवस लागणार आहे. आता बघा त्यांनी हा कुट्टी केला होता, आता हा कुट्टी केलेला पाचट आहे आणि आता त्यांनी ही आंतरमशागत केली. आंतरमशागत मध्ये बघा आता हे पूर्ण दबल्या गेले मध्ये, आता जमीन पूर्ण काळी दिसायला लागली.
हो. लोक काय करते डायरेक्ट पाचट दाबण्याचा प्रयत्न करतात. तसं न करता यांना एकरी 2,000 रुपये खर्च आला, पण 2,000 रुपयामध्ये त्यांनी पाचट पूर्ण असे भुक्ती केला, चुरा झालाय. आणि ह्या चुरा केल्यामुळे काय होतं, जमिनीत लवकर दाबल्या जाणार आहे, दबल्या जाईल, आणि दबल्यामुळे काय होईल, तो कुजल्या जाईल. फक्त याला एकच करा तुम्ही, की काय करा, आता पाणी देताना गुळाचा 1 ते 2 किलो तरी गुळाचा स्प्रे करा. म्हणजे एक तर स्प्रिंकलर थ्रू करू शकता, नाहीतर कोणी शेतकरी बंधू पंपाने करतात पंपाने सुद्धा करू शकता, नाही तर तुम्ही ड्रीप इरिगेशन सुद्धा देऊ शकता. आणि दर 6 महिन्याला तरी दर 6 महिन्याला डिकम्पोजर जाऊ द्या. तर डिकम्पोजर याच्यासाठी की जमिनीमध्ये आपल्या डिकम्पोजरचे बॅक्टेरिया राहिले नाही, मग ते कुजवणार कुठं नाही. आता आपण ते आणलं, काड्या आणल्या होत्या दाखवायला, कुठे आहे ते? हे आपल्या जवळपास बघितलं आपण, हे पिपळाच्या झाडाखालचे लाकडं आहे आपले. आपण बघितलं की पिपळाच्या झाडाखाली काय असतं, आपण एक तर फर्टिलायझर टाकत नाही, केमिकल टाकत नाही, आणि जो पाला पाचोळा असतो तो जमिनीवर पडला जातो, म्हणजे झाडाच्या खाली, वडाच्या झाली खाली ते, बरोबर आहे. आणि ते पाडल्यामुळे काय होतं माहितीये का, तिथे बॅक्टेरिया डेव्हलप होते आणि कुजवले जाते. आता तुम्ही बघितलं की आपण पाचट विचार करतो की पाचट पण जाऊ द्या, पण हा एवढी जाड काडी आहे, पण ही काडी तुम्ही जर बघितलं तर हे बघा, म्हणजे हाताने कुजवले, ह्या बॅक्टेरियाने कुजवले साहेब. हा बॅक्टेरियामुळे कुजलाय. नाही तर आपण विचार करतो की हा पाचट कुजायला पाहिजे, अहो एवढी जाड काडी त्यानं कुजवून टाकली, तर हे पाचट कुठं राहिले, बरोबर आहे की नाही. म्हणजे हा बॅक्टेरियाचा फरक आहे साहेब. तर तुम्ही बघा केवढी जाड काडी आहे, ह्या काड्या त्यांनी कुजून टाकली, बॅक्टेरिया म्हणजे एवढी ताकद आहे. आणि ते जमिनीमध्ये जर तुम्ही बॅक्टेरिया जर टाकून दिला, डिकम्पोजरच्या बॅक्टेरिया, याचा फायदा तुमच्या जमिनीला खूप मोठा होणार. आणि आपण म्हणतो की पुढच्या पिढीला नाही, आपल्याच पिढीला काम येणार आहे, 10 ते 5 शेरणार नाही. कारण जमीन तुम्ही बघितलं महाराष्ट्रामध्ये किती जमीन नापीक झाली आता जवळपास. आणि बरेचसे शेतकरी आम्हाला रोज फोन करतात, साहेब याचा हा खत सोडलाय, याची फवारणी केली, याचा डोस केलाय, पण रिझल्ट दिसेना झालाय. तर त्याचं कारण एक नाही, फक्त ऑर्गॅनिक कार्बन. आणि ऑर्गॅनिक कार्बन जर आहे, जर ज्या जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन अर्धा ते 1% वरती आहे, ती जमीन सगळ्यात हेल्दी मानल्या जाते. मग तो ऑर्गॅनिक कार्बन राहिलाच नाही महाराष्ट्रामध्ये, उरलाच नाही जवळपास. कारण कंटिन्यू जमीनमधून आपण उपसा चालू आहे, केमिकलचा आपण जमिनीपासून घेतोय, तिला देत काही तिला काहीच देत नाही ना. आणि देतोय काय आपण त्याला, केमिकल देतोय, फर्टिलायझर देतो. Fertilizer तिच्या पलीकडे काय देतोय आपण? ते आपल्या 10-20% काम येतं, बाकी व्यस्त. आता विचार करा, एवढी मोठी काडी जर हे कुजवले झाल्या तर एकदम नरम झाली, एवढी मोठी काडी ही एवढी बॅक्टेरिया ताकदच आहे. ते हे पाचट कोणते? पाचट कुठे पाचट कुठं राहिला. बरं आपण काय करतो, शेतकरी काय करतो, कमीत कमी आपण हे गोष्टी द्यायला तरी नाही. जसं तुम्ही आता बघितलं, तुरी बघितलं, सोयाबीन बघितलं, त्याचा जो पूर्ण पालापाचोळा आहे तो जमिनीत दाबला जातो. त्या जमिनीमध्ये खताची कमतरताच नाही साहेब, आणि त्याला पिकामध्ये न्यूट्रिशन कुठलीच कमतरता येत नाही, तुम्ही बघितलं असेल. पण बाकीच्या ठिकाणी काय होतं की भाई एवढी कुटाने करायला कोणी तयार नाही. पण जर जमीन वाचवण्याची ते फुकटाच आहे ना. आपल्याला जसं शेणखत विकत आणू शकत नाही, आपल्याला फर्टिलायझर आणणं परवडत नाही, पण आपल्याला फुकटाच मिळतं, आपण तेही ठेवत नाही. बरोबर आहे. आता तुम्ही मला एक सांगितलं की मला कळत नाही तसं ह्या जमिनीमध्ये शेणखत टाकलेलं नाही. 8 ते 10 वर्ष झाली. 8 ते 10 वर्ष झाले त्या जमिनीत मला कळत नाही, त्या कळ जमीन करते, हिला 10 वर्ष झाले समजा. आता विचार करा, 10 वर्ष झाली, 10 वर्षामध्ये तुम्हाला अशी वाटली की जमीन तुमची हाड झाली, तर तुम्हाला खताची कमतरता वाटते, असं काही वाटलंय का? आता हे साधं मोगडलेलं तुम्ही बघून घ्या, किती मोगड झाले, पूर्ण मशागत झाली एकदम बऱ्यापैकी. आता हे बघा पूर्ण मशागत झाली, आणि हे पाचट पूर्ण याच्यामध्ये मिक्स झाले जवळपास. इथपर्यंत खोली गेली, आता फक्त मोगड मारलाय. आता बघा एवढी हाईट गेली खाली. म्हणजे हा फायदा आहे, जमिनीत ऑर्गॅनिक कार्बन, बॅक्टेरिया वाढल्या, गांडूळ वाढले गेले तर जमीन हेल्दी होऊ शकते. आणि हे लवकर जर सगळ्या शेतकऱ्यांनी जर लक्षात घेऊन जर काळजीपूर्वक जर केल्या तर जमिनी वाचतील, जमिनीमध्ये उत्पादन पण घेता येईल, खर्च पण कमी येणार आपल्याला, आणि त्याचे फायदे होणार. बऱ्याच शेतकऱ्यांना मी एक सांगतो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा, आणि युट्यूबला सबस्क्राईब करा. धन्यवाद.